श्री 1008 भगवान महावीर जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून सकल जैन समाज बांधवांच्या वतीने 14 एप्रिल रोजी देवेंद्र कीर्ती सभागृह येथून सकाळी 6 वाजता प्रभात फेरी निघाली। या दरम्यान नगर परिषदेच्या दीपस्तंभाजवळ माजी नगराध्यक्ष शशिकांत चौरे, पियुष डोणगावकर यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले। पद्मावती देवी मंदिर, सेनगण मंदिर येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला। धनराज दुरावत यांच्या हस्ते कीर्तिस्तंभ येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। सकाळी 9 वाजताच्या दरम्यान भारती दीदी यांच्या सानिध्यात भगवान महावीरांचा जन्माभिषेक 1008 चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कारंजा लाड येथील सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। या अभिषेकाकरिता प्रजय गहाणकरी, प्रणाली रायबाकर, सिद्धेश नांदगावकर यांनी सहयोग दिला। अभिषेक सोहळ्यानंतर सकल जैन समाजातील युवक व महिला मंडळ यांच्या वतीने कारंजा बस स्थानक येथे भगवान महावीर यांच्या फोटोचे पूजन पत्रकार प्रफुल्ल बाणगावकर, सुदर्शन राडेकर, स्वप्नील गुलालकरी तसेच महिला मंडळ सचिव कल्याणी चौरे यांच्या हस्ते पार पडले। तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाऊसाहेब लहाने, ॲडव्होकेट संदेश जिंतूरकर यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करून पूजन करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर भाऊसाहेब लहाने यांनी भगवान महावीरांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला। तसेच सकल जैन समाज बांधवांच्या वतीने कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या डॉक्टर तसेच परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला व रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी भगवान महावीर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भेलांडे, उपाध्यक्ष हितेंद्र गंधक, सचिव नितीन जैन, विजय जिंतूरकर, दिलीप पुनवणे, प्रज्वल गुलालकरी, सुधीर नखाते यांच्यासह कल्याणी चौरे, रेखा फुरसुले समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।